आणखीन एका आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मी सौरभ वाडे। तर आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे नांदेड सिटीमध्ये। तर ही आहे सुंदर अशी गोदावरी नदी आणि गोदावरीच्या काठावर बसलेलं हे नांदेड शहर। तर आपल्याला आज करायचं आहे गुरुद्वारा एक्सप्लोर। तर मित्रांनो तोपर्यंत तुम्ही ड्रोन शॉट चेक करा। फायनली मी पोहोचलेलो हो गुरुद्वाराच्या बाहेर। तर आता आपल्याला इथनं आतमध्ये जायचं आहे। त्याआधी आपल्याला आपले चप्पल बाहेर सोडावे लागतात आणि त्यासाठी यांनी खास सोय केलेली आहे। तर इथे आपल्याला आपले चप्पल द्यायचे, त्यानंतर एक टोकन नंबर घ्यायचा आणि तोच टोकन नंबर वापस दिल्यानंतर चप्पल वापस घ्यायचा। तर त्याआधी आपल्याला इथनं एंट्री घ्यायची आहे। त्याआधी हे असं आपल्याजवळचा रुमाल किंवा इथले वस्त्र घेऊन डोक्याला बांधायचे आहेत, कारण की त्यांचा रिलिजियस पर्पज आहे, त्यामुळे ते असं करायचं। तर त्यानंतर हे असं डोक्याला बांधल्यानंतर इथनं आता आपण घेणार आहोत एंट्री। तर मित्रांनो ह्या गुरुद्वाऱ्याचं नाव आहे गुरुद्वारा हुजूर साहिब नांदेड। तर मित्रांनो प्रमुख प्लेस आहे ही, जसं की आपण हिंदूंसाठी कसं काशी कुरुक्षेत्र आहे, तसंच गुरुद्वारा ही एक प्रमुख प्लेस आहे। त्या लेवलचं स्थान यांनी दिलेलं आहे त्यासाठी। तर मित्रांनो गुरुद्वाराची स्थापना सन 1708 मध्ये केली होती महाराज रणजित सिंह यांनी। तर मित्रांनो या मॅटवरनं चालत गेल्यानंतर आपल्याला इथे पाय आपले स्वच्छ धुवून घ्यायचे असतात। पाणी आहे खाली, त्यानंतर वर गेल्यानंतर आपल्याला इथे आहे मंदिर आणि इथे घ्यायचे आहे दर्शन। तोपर्यंत तुम्ही ड्रोन शॉट चेक करा। तर मित्रांनो आत्ता आपलं झालेलं आहे दर्शन आणि मंदिराच्या बॅक साईडला गेलं ना तर तिथे भेटतो प्रसाद आणि प्रसाद खूप मस्त असतो, तुपामधला शिरा असतो। तर मित्रांनो आता हे बघा रात्रीचा शूट। इतकं सुंदर दिसतं ना यार, कॅमेरामध्ये दिसत नसेल पण इतकं सुंदर दिसतं ना, फाउंटेन वगैरे आणि इथं गार्डन आहे, थोडा वेळ बसायचं, इतकं पॉझिटिव्ह वाटतं ना खरंच। त्यानंतर आत्ता ही आहे गुरुची लंगर। तर इकडे गेल्यानंतर या लंगरमध्ये आपल्याला मिळतं जेवायला, जसं महाप्रसाद म्हणतो आपण तसं। तर तिथे आपल्याला एक ताट, एक मोठी वाटी आणि एक चम्मच घ्यावा लागतो हाताने। त्यानंतर आतमध्ये गेलं की तिथे बसायला जागा आहे, फॅन वगैरे एकदम मस्त अशी जागा आहे बसण्यासाठी। मस्तपैकी जेवण करायचं, तिथे खूप मस्त अशी भाजी असते, चपाती असते, पोळी आणि भात आणि एक गोड असते ते म्हणजे खीर। इतकी स्वादिष्ट असते ना खीर खरंच। त्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला पोळी घ्यायची ना त्यावेळेस तुम्हाला 2 हात पुढे करावं लागतात, त्यावेळेस पोळी मिळते। तर मित्रांनो थँक्यू, स्टे सेफ।